अलीकडेच इंडियाज गॉट लेटेंट शो मधील अश्लील वक्तव्यांमुळे रणवीर अल्हाबादिया, समय रैना आणि अपूर्वा मखीजा यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलाय। रणवीर प्रमाणे आधी कोणकोणत्या युट्यूबर्सवर वादग्रस्त घटनांमुळे टीका केली गेली आणि गुन्हा दाखल झालाय, जाणून घेऊयात सविस्तर। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर 1 नंबरवरती आहे एल्विश यादव। OTT बिग बॉस 2 चा विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादवने विषारी सापांची तस्करी केली आणि बेकायदेशीर रेव पार्टी आयोजित केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात जावं लागलं। यावेळी त्याच्यावर असंख्य गंभीर आरोप होते, ज्यामुळे त्याच्या कारकिर्दीला धक्का लागला। नंतर नंबर येतो मुनावर फारुकीचा। स्टँड अप कॉमेडियन मुनावर फारुकीला 2021 मध्ये एका कार्यक्रमादरम्यान धार्मिक भावना दुखावल्याबद्दल 37 दिवसांची शिक्षा झाली। त्याच्यावर आरोप होते की त्यानं देवदेवतांचा अपमान करत लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या। त्याला तुरुंगातही राहावं लागलं होतं आणि त्यामुळे त्याला दीर्घकाळ पब्लिक स्पेसमधून बाहेर राहावं लागलं। तिसरा नंबर आहे कॅरी मिनाटी, ज्याला यूट्यूबवरील रोस्ट व्हिडिओजमुळे मोठा प्रेक्षक वर्ग मिळालाय। त्याच्यावर महिलांविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पण्या आणि अपशब्द वापरण्याचा आरोप झाला। त्याच्या व्हिडिओंमधील भाषेवर टीका केली गेली होती आणि काही व्हिडिओंमुळे वाद निर्माण झाले होते, यामुळे त्याला सार्वजनिकपणे माफी मागावी लागली। 5 नंबरवरती आहे बिहारचे प्रसिद्ध शिक्षक आणि यूट्यूबर खान सर, जे शिक्षणाच्या क्षेत्रात एक आघाडीचं नाव आहे। विद्यार्थ्यांच्या निषेधादरम्यान हिंसाचार भडकवण्याच्या आरोपाखाली त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। काही लोकांचा आरोप होता की त्यांनी विद्यार्थ्यांना हिंसक वागणूक देण्यास उत्तेजन दिलं आणि यामुळे शिक्षण क्षेत्रात काही वाद निर्माण झाले। 6 नंबरवरती आहे अरमान मलिक। इंटरनेटवरील सेन्सेशन अरमान मलिकने 2 लग्न करून मोठा धक्का दिला आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो चर्चेत आला। त्याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता, ज्यामुळे त्याच्या लोकप्रियतेला धक्का बसला होता। त्यानंतर या प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरू झाली। हे सर्व युट्यूबर्स त्यांच्या व्यवसायात असले तरी या कायदेशीर अडचणींमुळे त्यांची कारकिर्दी प्रभावित झाली आहे। या वादांमुळे त्यांना वाईट रीतीने ओळखलं जाऊ लागलंय। अनेक युट्यूबर्स जे प्रेक्षकांचं मनोरंजन करत होते त्यांच्यावर दबाव येत आहे, कारण त्यांचे शब्द आणि कृतींवर आता बरीच कडक नजर आहे। यापुढे युट्यूबर्सनी सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर आपली जबाबदारी आणि शब्दांची निवड चांगल्या प्रकारे करणं आवश्यक आहे, कारण कायदेशीर अडचणी त्यांची इमेज आणि करिअर खराब करू शकते।